श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 10th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रॅदर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ इस्पेशली 10th बोर्डसाठी आपण म्हणू शकतो की खूप वायटल व्हिडिओ असणार आहे. सो लेट स्टार्ट. आता तुमचे जे बोर्ड्स आहेत, 10th स्टँडर्डचे जे बोर्ड्स आहेत ते ऑलमोस्ट 10 to 12 डेजचाच आता गॅप राहिलेला आहे. सो मी आज आपल्या व्हिडिओचा आज असं एम आहे की जे इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला फक्त एकदा रिवाईज करायचे आणि जे टॉपिक आपल्याला माहिती येणारच आहे एक्झाममध्ये त्याची पूर्णपणे तयारी आपल्याला आता करायची आहे. असे काही काही टॉपिक असतात की जे आपल्याला माहिती आहे की 100% येणारच आहे. वी हॅव गॅरंटी की हे टॉपिक येणारच आहेत. सो आपण तेच जे टॉपिक आहेत ते आज आपण बघणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर टुडे इज चित्रपट कोश. मित्रांनो, चित्रपट कोश हा जो आहे हा खूप इम्पॉर्टंट असतो. बेसिकली आपल्या बोर्डच्या एक्झाममध्ये 3 to 4 मार्क्ससाठी हे येतंच चित्रपट कोश. आणि जर तुम्हाला चित्रपट कोश आलं ना तर तुमचे 3 ते 4 मार्क्स 100% इथे तुमचे सेक्युअर होतात. भरपूर जणं काय करतात, चित्रपट कोशला खूप इग्नोर करतात की नाही चित्र आहे तर आपल्याला फक्त लिहायचं आहे. बट ते लिहिणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. चित्रपट कोशमध्ये एक इम्पॉर्टंट टिप्स सांगते मी. भरपूर पोरं काय करतात की हे जे आहेत जसं की पिहितपत्रम, योजिनी, संदंशः, संचिका हे लर्न करतात, पण ते बिलकुल प्रॅक्टिस करत नाही लिहिण्याची. त्यामुळे त्यांचे बोर्ड्समध्ये मार्क्स कट होतात. सो प्लीज तसं करू नका. अजून तुमच्याकडे टाईम आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस इट. तुम्हाला एकदा तरी मी म्हणते 4-5 वेळा तुम्हाला ते लिहून बघावंच लागेल, तेव्हाच तुम्हाला एक्झाममध्ये ते समजेल. आणि एक्झामचं प्रेशरमध्ये काय होतं की आपल्याला काही काही शब्द येतात पण आपल्याला आठवत नाही कसं लिहायचं बरं. सो त्यासाठी एक इम्पॉर्टंट मी तुम्हाला टिप सांगते की हे जे आहेत सगळे जे तुम्हाला दिलेलं आहे हे शब्द ॲटलिस्ट 3-4 वेळा तरी तुमच्या हाताखालून ते जायलाच पाहिजे इन ऑर्डर टू सेक्युअर 3 to 4 मार्क्स इन युअर बोर्ड एक्झाम्स. सो आता आपण क्विक रिव्हिजन करूया. आता मी आपल्या चॅनलवर क्विक रिव्हिजन सेशन्स टाकणार आहेत. मोस्टली 5 to 8 मिनटापर्यंतच ते सेशन असणार आहे. सो नक्की ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा इन ऑर्डर टू सेक्युअर 100 मार्क्स इन युअर पेपर. येस. सो सर्वात अगोदर चित्रपट कोश हे जे आहे याचं पहिलं दिले उपयुक्त वस्तूंनी. पिहितपत्रम. पिहितपत्रममध्ये भरपूर मुलं काय करतात माहिती का, मी तुम्हाला आता कॉमन मिस्टेक सांगते जे भरपूर मुलं करतात. ओके, कॉमन मिस्टेक काय करतात की पिहितपत्रममध्ये ही जी आहे हची जी आपण म्हणतो ना हची ह्रस्व दीर्घ, तर ही पिहितपत्रम त्यांना लिहिताच येत नाही. मी सांगते कसं लिहितात भरपूर जणं. जस्ट अ सेकंड. येस, हे बघा, भरपूर जणं पिहितपत्रम असं लिहितात. बट इट इज टोटली रॉंग. चित्रपट कोशमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर शब्द बरोबर लिहिणं इम्पॉर्टंट आहे. ही जी दिलेली आहे हला विलांटी जी दिलेली आहे ही चुकीची आहे. भरपूर जणं ही मिस्टेक करतात. भरपूर जणं काय मिस्टेक करतात अजून एक सांगते तुम्हाला. भरपूर जणं हे बघा असं लिहितात पिहितपत्रम पत्रम, फक्त असं लिहितात. आता मला असं करावं लागतं, बट भरपूर जणं करत नाही. कॉमन मिस्टेक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे. सो पिहितपत्रम म्हणजे काय तर पोस्ट कार्ड. ठीक आहे. योजिनी माझ्या मागे म्हणा, योजिनी म्हणजे स्टॅपलर. संदंशः म्हणजे पेपर क्लिप. संचिका बघा, संचिका भरपूर मुलांना येत नाही लिहिता. नीट बघा, शब्द नीट बघा, 2-3 वेळा लिहून काढा. सो दॅट जर एक्झाममध्ये आलं तर तुम्हाला फुल मार्क्स तिथे मिळतील. मृदू मुद्रा म्हणजे काय तर स्टॅम्प. ठीक आहे. नंतर मग मूल्यांक हा जो शब्द आहे तो खूप वेळा येतो, कारण जे परीक्षक असतात त्यांना माहिती आहे की मुलांना हा शब्द लिहिता येणार नाही, पण तुम्ही या शब्दाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बघा, मूल्यांक म्हणजे काय तर पोस्टेज स्टॅम्प. रंध्रिका बघा, शब्द बघा कसं लिहिलं आहे ते नीट बघा. आता मी रंध्रिका म्हणते, आत्ताच तुम्ही पेज घ्या आणि लिहा. ओके.
पुढे रंध्रिका म्हणजे काय तर पंचिंग मशीन. सांध्र मुद्रिका म्हणजे काय तर CD. सांध्र कसं लिहिलं बघा. ओके. पुढे संश्लेष पट्टिका म्हणजे सेलोटेप. पट्टिका बघा टला कसं लिहिलेलं आहे बघा. पुढे विद्युत कोशः. विद्युत म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी. कोशः म्हणजे स्टोरिंग. सो असं काय की ज्याच्यात आपण इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतो म्हणजे काय तर बॅटरी. स्मृती शलाका. स्मृती म्हणजे मेमरी. शलाका ओके म्हणजे पेन ड्राईव्ह. ओके. तंत्रीही मित्रांनो, हे जे आहे हा जो शब्द आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड खूप लोकांना वाटतो, बट एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तंत्रीही इझी आहे. खूप जणं चुकीचं लिहितात, तुम्ही ते चूक करू नका. दृश्य फलकम. दृश्य म्हणजे डिस्प्ले, दिसणारं. ठीक आहे. दृश्य फलकम. अक्षर फलकम ज्याच्यावर आपण टाईप करू शकतो, कीबोर्ड. अक्षर फलकम. पाथेय पात्रम म्हणजे टिफिन. पाथेय पात्रम. म बघा म. वस्त्र सूचिही. सूचिही म्हणजे काय तर सेफ्टी पिन. सूचिही कसं लिहिले बघा. पुढे आता वस्त्राणी म्हणजे काय तर क्लोथ्स दिलेले आहेत. उरुकम म्हणजे काय तर फुल पॅन्ट. उरुकम कसं लिहिलं आहे बघा. उरुकम. बघा कसं लिहिलं आहे. आर्द्रोरुकम द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे बघा हा जो शब्द आहे भरपूर लोकांना येत नाही लिहिता. तुम्ही हा जो शब्द आहे तो ॲटलिस्ट 5-6 वेळा लिहून काढा. आर्द्रोरुकम. युतकम म्हणजे शर्ट. पादस्यूतः म्हणजे काय तर सॉक्स. ठीक आहे. पुढे बघा धौत वस्त्रम. धौत वस्त्रमला बघा धला कसे धची आपण म्हणू शकतो की धला औचं कसं दिलेलं आहे ते बघा. धौत. शाटिका म्हणजे साडी. एक सेकंड. पुढे हे बघा पुढचं शॉल कसं लिहिलंय बघा. स्वेदक म्हणजे स्वेटर. पुढे आता खाद्यपदार्थ हा रोटिका म्हणजे पोळी. शाकम म्हणजे भाजी. सूपः म्हणजे सूप. अवलेह बघा आता कसं लिहिलं आहे शब्द नीट बघा. म्हणजे काय तर पिकल लोणचं. परपटम कसं लिहिलं आहे. परपटम म्हणजे पापड. ओदनम म्हणजे काय तर राईस. पायसम म्हणजे खीर. कुंडलिका म्हणजे काय तर जिलबी. ठीक आहे. रुचय म्हणजे काय तर वेगवेगळे टेस्ट काय. ठीक आहे. एक मिनटं. एक सेकंड. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सो आपलं काय सुरू होतं बरं. आपलं रुचय चालू होतं. रुचय म्हणजे टेस्ट. 3 तिडी म्हणतात. 3 तिडी म्हणजे काय तर टॅमरिड. ओके. आणि तिची टेस्ट कशी असते आंबला. आंबला म्हणजे काय तर आंबट. ओके. टॅमरिड कशी असते आंबट. कसं लिहिता आंबला. आता मरीचिका म्हणजे आपली मराठीतली मिरची. ठीक आहे. मिरची दिसते तुम्हाला. आता एक इम्पॉर्टंट जे कन्फ्युजन मुलांना होतं. आपल्याला माहिती मिरची कशी असते तिखट. ओके. सो भरपूर जणं काय लिहितात मरीचिकाचे रुचय म्हणजे टेस्ट काय लिहितात तर तिक्तम लिहितात. तर हे खूप चुकीचं आहे. याच्याने तुमचे मार्क्स 100% जातीलच. संस्कृतमध्ये जे तिखट असतं ना तिखट टेस्टला कटुहू म्हणतात. काय म्हणतात कटुहू. ओके. एक इम्पॉर्टंट जी मिस्टेक भरपूर लोक करतात. मरीचिका आली की त्यांना वाटतं अरे बापरे तिखट आहे. म्हणजे मरीचिका म्हणजे काय तर आपल्याला माहिती मिरची आहे. मिरचीमध्ये तिखट तर ते तिक्तम लिहितात. तर तिक्तम खूप चुकीचं आहे. याचं जे आहे ते आहे कटुहू. कारवेलम म्हणजे कारलं. ओके. कारवेलमची आपल्याला माहिती कडू आहे. तर कडूला कटुहू लिहू नका तिक्तम लिहा. काय लिहा तिक्तम. म्हणजे इथे पूर्ण अपोजिट आहे हे लक्षात ठेवा. मरीचिकाचे रुचय काय कटुहू. वेलमची रुचकः काय तिक्तम. आमलकम म्हणजे आवळे. आवळ्याचं काय टेस्ट कषायम. ठीक आहे. शर्करा म्हणजे साखर मधुरा. साखर कशी असते मधुर. सेंदवम म्हणजे काय तर नमक आपण म्हणतो ना सॉल्ट. त्याचं कसं असतं लवणम. ठीक आहे. टेस्ट. पुढे आता क्रिया स्थगयती म्हणजे थांबवणे. पिदधाती म्हणजे दार लावणे. उद्घाटयती म्हणजे उघडणे. निमीलयती शब्द नीट बघा. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. पिदधाती देखील इम्पॉर्टंट आहे. निमीलयती म्हणजे डोळे बंद करणे.
ज्वालयती म्हणजे काय तर दिवा लावणे म्हणू शकतो. निर्वापयती म्हणजे काय तर ब्लो करणं. ओके. पुढे ददाती किंवा यच्छती म्हणजे देणे. ओके. टू गिव्ह गृह्यती. बघा मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट शब्द आहे हा. इथे भरपूर मुलं चुका करतात. हा शब्द तुम्ही 2-3 वेळा तरी लिहून बघा. म्हणजे काय तर टू टेक. ठीक आहे. पुढे माती. माती म्हणजे काय टू मेजर. मातीचं तीचा बघा. ठीक आहे. अन्विष्यंती म्हणजे काय टू टू सर्च. परीक्षते म्हणजे टू ऑब्झर्व. परीक्षतेचं री बघा. चिनोती म्हणजे टू चूज. पेक्षयते म्हणजे काय तर गोळा, आपल्या पोळ्यांचा गोळा जो असतो तो मळणे, त्याला पेक्षयते म्हणतात. पेक्षयते. वेलयंती. वेलयंती म्हणजे काय वेलयंती पोळी लाटणे. भर्जयंती. भर्जयती म्हणजे काय तर पोळी भाजणे. भर्जयती. परिवेशयती म्हणजे भांडणे. लास्ट संकलयती म्हणजे ॲड. व्यवकलयती म्हणजे सबट्रॅक्ट. कलयती बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे गुणयती म्हणजे मल्टिप्लाय. भाजयती म्हणजे डिवाइड. सो आय होप तुम्हाला हे कळलं आहे, जे कॉमन मिस्टेक्स आहे ते कळलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि असंच मी अजून असेच व्हिडिओ आणणार आहे की ज्याच्यात कुठे कुठे मुलं चुका करतात. सो ते व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला बघायचे असतील पुढचे व्हिडिओ देखील, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.